या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार श्रोतेहो, पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा मन मोकळ्या गप्पा मारण्याकरता आपल्यासोबत उपस्थित आहेत पीतांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई. रवी सर नमस्कार आणि या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार श्रोतेहो. रवी सर, तुम्ही गेल्या वेळेला पीतांबरीची जन्मकथा आहे, पीतांबरी हे नाव कसं सुचलं याबद्दल सांगितलं आणि पुढचा येणारा प्रश्न आपल्याला तशाच यातला आलाय की पीतांबरी म्हटल्यानंतर लोकांच्या मनात जे घोषवाक्य निर्माण होतं, बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी, तर हे नाव कसं सुचलं असा प्रश्न विचारलाय इचलकरंजीवरून प्रकाश पाटील साहेबांनी. खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण एखादं उत्पादन जेव्हा आपण तयार करतो तेव्हा मॅनेजमेंटचा मी जसा उल्लेख केला की ब्रँड नेम, आणि मग ब्रँड नेम हे प्रत्येक घरी आपल्याला पोचवायचं असतं. बरोबर. जसं ती त्यावेळची 6 कोटी लोकसंख्या आणि आता महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आली आहे. कारण त्या नावाने ते प्रोडक्ट दुकानदाराकडे गिरायकांनी मागितलं पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा ती मागणी होईल, कंपनीचं नाव पीतांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्यावेळी आमच्या कंपनीचं नाव म्हाळसा सेल्स कॉर्पोरेशन असं होतं आणि आमच्या कुलदेवतेच्या नावाने आम्ही ते ठेवलेलं होतं. मग ते बदलत पीतांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड झालं. आता जाहिराती आम्ही हँडबिल सगळ्यांना देत होतो आणि आपली जी पेढ्याची पुडी असते, आपण लग्नाला जातो तेव्हा तो पेढा असतो, तर त्याच्यात एक चमचाभर पावडर भरायची आणि स्टेपलरनी त्याला पिन करायचं, त्याला एक छोटा स्टिकर त्याच्यावरती चिकटवायचा पीतांबरी असा, आणि तांब्या पितळ्याला नवीन करणारी जादू. तर आमचे एक मित्र होते राजेश दर्यापूरकर म्हणून, तर ते म्हणाले की रवी आता तुमचं आहे, आणि त्यावेळी अर्थातच आम्ही ठाण्या परिसरामध्ये ठाणा, डोंबिवली, कल्याण ह्या ठिकाणी पीतांबरी हळूहळू घरोघरी म्हणजे दुकानांच्या मार्फत जायला लागलेली होती. आता ह्याचा सेल वाढवणं हे आवश्यक होतं. आता सेल वाढवायचं म्हणजे जाहिरात पाहिजे. मग आम्ही आपल्या ओळखीत कोणी जाहिरात करणारे आहेत का, तर तो राजेश दर्यापूरकर आणि आम्ही, कारण जाहिरात तयार करायची म्हणजे त्याला ते सगळं त्याचं कंटेंट किंवा हे पावडर काय काम करते वगैरे असं ते पाहिजे होतं. पण मला आठवतं आम्ही येऊरच्या बंगल्यामध्ये, आमचा येऊरला बंगला होता आणि शांत असा एकदम नैसर्गिक ठिकाणी, मग तिथे जाऊन आम्ही बसलो आणि मग गप्पा म्हणजे चालू होत्या. माझा चुलत भाऊ होता, तो आमचा दोघांचा मित्र होता सचिन प्रभुदेसाई, आणि राजेश दर्यापूरकर आणि मी. आणि मग सहज विषय निघाला आणि किंवा पीतांबरीने सांगितलं की तांब्या पितळ्याचं ही साफ करणारी पावडर आहे. मग त्या पावडरचे सगळे गुण आणि त्याला आम्ही सांगत होतो, आणि मग त्यांनी पटकन असंच विचारलं, हा वहिनी नाही का आल्या? तर माझ्या मिसेस माहेरचं आणणं पाळंद आहे आणि मांडवीकर वाडी म्हणून इथे ठाण्याच्या इथेच आहे. तर ते म्हणाले की अरे माहेरी गेले, ही वृषाली माहेरी गेले. तर एकदम त्याचा आमचा पीतांबरी हा शब्द चालूच होता आणि ते एकदम म्हणलं की अरे म्हणजे बायको गेली माहेरी आणि एकदम म्हणलं काम करी पीतांबरी, असं एकदम ते तिथे हे आलं. म्हणजे वहिनी आल्या नाहीत का असं त्यांनी तो प्रश्न विचारला आणि गप्पाच चालू होते आमच्या. आणि मग निनाळ्या गोष्टी तो मध्ये मध्ये काहीतरी लिहून घेत होता, कारण तिथे काय असतं, हे लेखक वगैरे असतात, कवी, ह्यांना कुठे काय पटकन काय सापडेल सांगता येत नाही. आणि तिथेच ते नेमकं तो असा योग पण आला की माझी बायकोच माहेरी गेलेली होती आणि तेवढं चफकल झालं तयार. म्हणाल की ही स्लोगन चालेल का? आम्ही कोणाला येत दाखले की पहिले लोक हसायलाच लागायचे की बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी. आणि ते मग प्रशांत दामलेला आम्ही घेतला आणि प्रशांत दामलेना आम्ही ते असं दाखवलं की बायको माहेरी गेल्यानंतर सुद्धा ती भांडी साफ होऊ शकतात. कारण गृहिणीचं एक असं पण हे धरतो की कर्तव्यदक्ष गृहिणी, की जी सगळे त्याची जी काही खाद्यपदार्थ असतील, उत्पादन असतील, तिची जबाबदारी असते आणि ती सगळं आणते. तर ती माहेरी गेल्यानंतर सुद्धा इथे नीट सगळं स्वच्छता व्हायला पाहिजे आणि म्हणून ही स्लोगन अशी सुचली. श्रोते हो, या पीतांबरी मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमामध्ये तुमचे प्रश्न विविध विषयांवरचे, की ज्याच्यावरती विषयांचं कोणतंही बंधन आम्ही ठेवलेलं नाहीये, असे प्रश्न तुम्ही नक्की आम्हाला लिहून पाठवा. त्याकरता आमचा पत्ता आहे पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम 400602, आणि आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 02267035699. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 02267035699, आणि आमची वेबसाईट आहे www.pitambari.com. रवी सर, आपण आज या ठिकाणी आलात आणि बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी ह्या घोषवाक्याची जन्मकथा आम्हाला सांगितलीत. असंच पीतांबरीच्या या प्रवासाबद्दल आपण ह्या पुढच्या काळात जाणून घेणार आहोत. आज तुम्ही आलात याबद्दल धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो. श्रोते हो, या अशा प्रकारचे विविध प्रश्न पीतांबरी प्रस्तुत मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमामध्ये रवींद्र प्रभुदेसाई यांना तुम्ही अवश्य विचारू शकता. त्याकरता विषयाचं कोणतेही बंधन आम्ही ठेवलेलं नाहीये. त्यासाठी आमचा पत्ता आहे पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम 400602, आणि आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 02267035699. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 02267035699, आणि आमची वेबसाईट आहे www.pitambari.com. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड.